निसर्गाच्या सानिध्यात आहे. आता आम्ही उतरलोय बसमधून लंच ब्रेक करता. वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. आता हा न्यू व्लॉग आहे. आता आपण कुठे चाललोय हे थोड्या वेळातच सांगतो मी. आपलं हॉटेल राईट साईडला आहे. आता आपण ॲबे वॉटरफॉलला चाललोय. लंच करून घेतो. आता आपण जीपने जाणार आहोत. 7 ते 8 लोक एका जीपमध्ये बसतील कम्फर्टेबल अशा पद्धतीने. आपण जीपने चाललोय. सगळेजण बसले. हाय करा इकडे. हाय. आपण एंट्री केली. 150 स्टेप्स आहेत खाली जायला. मग वॉटरफॉल येतो आणि परत वरती यायचं असेल तर 150 स्टेप्स. इकडे मोठं झाड पडलंय आणि आपण घनदाट जंगलात आहोत एकदम. बघायला पाहिजे एवढं आलोय तर. आणि आवाजच एवढा भारी येतोय ना त्याचा. एवढा घनदाट जंगलात यायला थोडी मिळतं दररोज आपल्याला. कुर्गला आलो आणि आपण जर ॲबे वॉटरफॉल नाही पाहिला तर काहीच बघितल्यासारखं नाही वाटणार. बिकॉज हे एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि इकडे जुना ब्रिज होता वाटतं पहिले, हँगिंग ब्रिज, पण आता तो तुटला आहे, गंजला, एकदम खराब झालेला आहे. कोकणात जसं असतं त्या टाईप सेम कोकण जसं आहे तेच आहे इकडे खाली कोकणासारखं. हा कोस्टल कर्नाटक पूर्ण कोकणाचाच पूर्ण पार्ट येतो. परत आपण बॅक चाललो होतो पण एवढं काय वाटलं नाही. म्हणजे असं काय आपण एकदम फास्ट आलो पण आणि डिसेंट होता आणि कुठेतरी खाली वगैरे उतरून असं नव्हता. भारी होता वॉटरफॉल. असं नव्हतं स्ट्रेट नव्हतं. नाही असं लोक पिकनिक म्हणून येतात इथे, मस्तपैकी बसतात, जेवण जेवतात आणि एन्जॉय करतात त्यांची ट्रिप. सो तुम्हाला हा कसा वाटला ॲबे व्हॅली वॉटरफॉलचा व्लॉग मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.